म्हणजे आधी कोविडच्या आधीच्या काळात जेव्हा गणपती बाहेर यायचे आगमनाला, तेव्हा लोकांना समजायचं की गणपती कसा असणार आहे. त्याआधी काहीच फर्स्ट लुक वगैरे असं काहीच नव्हतं. कालांतराने त्यात बदल आला. आता लोकांना फर्स्ट लुक वगैरे पाहायचा असतो तर लोकांनी क्रिंज करून टाकले पूर्ण कंटेंटला. कारण मी तर हेच बोलून की सरळ तो क्रिंज कंटेंट आहे. तुम्ही ते गणपतीच्या अर्धवट मूर्त्या नका दाखवू किंवा तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार, मी योगेश चेनवणकर. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर ज्याची वाट आपण इतके महिने बघत होतो ते अखेर गणपती बाप्पाचं आगमन सुरू झालं आहे. आता तुम्ही बोलाल 2 महिन्याआधीच गणपती बाप्पाचं आगमन का? तर नाही मूर्ती मुंबईमध्ये आगमन होणार आहे, ना या मूर्तीचं आगमन महाराष्ट्रामध्ये होणार आहे, ना या मूर्तीचं आगमन भारतात होणार आहे. तर ही मूर्ती विलेपार्लेवरून थेट जाते आहे कुठे? तर जसं तुम्ही कॅप्शनमध्ये बघितलंच, कॅनडाला. विलेपार्ले ते कॅनडा असा हा मूर्तीचा प्रवास आहे. तर विलेपार्लेला पेशवा आर्ट स्टुडिओ हे खूप प्रसिद्ध वर्कशॉप आहे. अनेक कागदी मूर्त्या इथे बनतात. तर हा गणपती बाप्पा ही कागदाचा आहे का, हे बघूया आपण तिथे जाऊन विलेपार्लेला. जसं आपण ह्याच्या आधी ऑस्ट्रेलियाचा राजा बघितलेला जो फायबरचा होता, म्हणून मी बोललो तुम्हाला की हा पण पेपरचा आहे गणपती की फायबरचा आहे हे माहीत नाही. ते आपण तिथे गेल्यावर बघूया, काय काय अपडेट्स भेटतात बघूया. आणि तुम्हाला ही मूर्ती कशी वाटली ही पण तुम्ही कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. खूप तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स खूप लवकर यावर्षी आगमन आहे, म्हणून मी तुम्हाला बोलतो आहे की चॅनलवर अपडेट्स राहावा. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला बघूया काय काय बघायला भेटतं तिथं. आपण पटकन जाऊया. गणपती बाप्पा कधी लवकर निघाले तर, किंवा कसं काय पॅकिंग करणार आहे, कसे निघणार आहे काही माहीत नाही. आपण पटकन जाऊया. 11:30 वाजेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न असेल तर या चला बघूया. मी आणि गणेश माझ्यासोबत असेल तर आपण बघूया काय नवीन बघायला भेटतं आहे ते तिथे. आणि तुम्ही गणपती बाप्पा मोरया हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आपण थेट जाऊया आता विलेपार्लेला. तर आपल्याला आज या आगमनाला भेटले आहेत कॉन्टेंट क्रिएटर गॅरी. नमस्कार. नमस्कार. तर गॅरी, मला सांग ना, आजकाल तू सोशल मीडियावर बघतोयस, इव्हन काल अमित कोकाटेची एक पोस्ट आलेली. तर कॉन्टेंट क्रिएशन हे कुठपर्यंत असायला हवं, त्याची एक मिड कुठे असायला हवी, तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? म्हणजे आधी कोविडच्या आधीच्या काळात जेव्हा गणपती बाहेर यायचे आगमनाला, तेव्हा लोकांना समजायचं की गणपती कसा असणार आहे. त्याआधी काहीच फर्स्ट लुक वगैरे असं काहीच नव्हतं. कालांतराने त्यात बदल आला. आता लोकांना फर्स्ट लुक वगैरे पाहायचा असतो. जर ते मंडळ आगमनाच्या आदल्या रात्री किंवा आगमनाच्या काही तास आधी टाकतायत तर ते एखाद वेळी ठीक आहे. कारण तुम्ही जर चेहरा दाखवताय फक्त ते एक हाईप क्रिएट करायला, तर ते मंडळ एखाद वेळी ते ठीक आहे. बट आजकाल काही क्रिएटर्स कसं झालं की डेली अपडेटच्या नावावर आहे ना, रोजचं तो कारखाना, म्हणजे जिथे कामं करतात. म्हणजे मी एक ब्लॉग असा पण बघितला तर लोकांनी क्रिंज करून टाकले पूर्ण कंटेंटला. कारण मी तर हेच बोलून की सरळ तो क्रिंज कंटेंट आहे. कंटेंट करा बट काहीतरी क्वालिटी दाखवा. याला कंटेंट नाही बोलत आपण. हे झालं पापाराजी सारखं न्यूज दाखवणं. भाई एखाद्याला तुम्ही स्वतःला कंटेंट क्रिएटर बोलताय, त्यात काहीतरी स्टोरी लाईन असली पाहिजे, काही गोष्टी असल्या पाहिजे. तर स्टोरी लाईन नाहीच आहे, पण तुम्ही ते गणपतीच्या अर्धवट मूर्त्या नका दाखवू. किंवा जे मूर्तिकार काम करतात त्यांना काम करू दे ना. म्हणजे एक तर असं होतं ना की ते कारागीर लिटरली चिडलेले की तुम्ही रोज येतात, आमचे मालक आम्हाला ओरडतायत तुमच्यामुळे. आता ते काय ते मूर्तिकार आणि कारागीर आहेत, ते कोण सेलिब्रिटी नाही की त्यांना असं कॅमेऱ्यावरती रोज सवय नाही. त्यांना त्यांचं काम करू दे. काम पूर्ण झाल्यानंतर बाप्पा आपलाच आहे. नंतर हवे तेवढे फोटोज घ्या, व्हिडिओज घ्या, पण आता ही वेळ नाही आहे. त्याच्यानंतर आता काही कॉन्टेंट क्रिएटर असेही बघितले, म्हणजे मी एक पोस्ट बघितली परवा की त्यांनी विजय खातू सरांची रेप्लिकेट केलेलं. आता ते बोलतात ना की आता म्हणजे असं कुठल्या क्रिएटरसोबत मला वाद नाही आहे, बट क्रिएटरला त्याची जागा माहिती असावी. आणि विजय खातू साहेब काय लेवलला होते, बरोबर, त्यांच्या आपण जवळपास पण नाही होत.
ही एक गोष्ट असावी लक्षात. कारण काही लोकांना असतं की दोन लोक जर तुम्हाला विचारतायत तर त्यांना थोडी हवा भरते, बरोबर. पण ते चुकीचं आहे. थोडं आपला लेवल काय आहे ते माहिती असलं पाहिजे. तर पुढे आता मी इथं थांबतो, कारण पुढे आपलं गणपतीनंतर आपण एक काल ब्लॉग करू गॅरी सोबत. त्याच्यामध्ये आपण पुढचं बोलू. तोपर्यंत नक्कीच. गणपती बाप्पा मोरया. काम चाललंय विथ गॅरी ब्लॉग्स. गॅरी जय गणेश. नुसता BTS चाललंय आमचं इथे. पेड यस, विथ मेगडी, इन कोलॅबरेशन विथ मेगडी. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ही तुम्ही कमेंट करून बघा. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं काही खाण्याचं आलं नाही अजून तर खाण्याचं काही दाखवत नव्हतं, परंतु तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा पुढच्या कॉन्टेंटसाठी स्टे ट्यून्ड. स्टे गणेश. तर एक खूप चांगली टिप देतो तुम्हाला. कॉन्टेंट क्रिएटर कधी खायला येऊ नका. लिटरली आम्ही 20 मिनिटाच्या वर बसलेलो आहे. कोणी काही खायला मागत नाही. सगळे आपलं आपलं कॉन्टेंट बनवण्याच्या मागे मगन आहेत. तर काही खायला नाही भेटणार तुम्हाला. आमच्यावर कुठेही येऊ नका खायला. पण खाल सगळ्यांचे कॉन्टेंट चालू